त्या घरात सकाळ उशिरा व्हायची आणि रात्री खूप लवकर शांतता पसरायची, कारण त्या घरात एक विधवा राहत होती, शांताबाई. नवरा गेल्याला 10 वर्ष झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, फक्त एक गंभीर शांतता होती. मुलगा प्रशांत, सून नेहा आणि 2 लहान मुलं. घर भरलेलं होतं, पण घरातला भार सगळ्यांच्या मनावर होता. शांताबाई कधीही कुणाच्या निर्णयात मध्यस्थी करत नसत, पण कोणताही निर्णय त्यांच्याशिवाय घेतला जात नसे. नेहाला सुरुवातीला वाटायचं, विधवा बाई आहेत, आपोआप मागे राहतील, पण हळूहळू तिला जाणवलं, शांताबाई बोलत नसल्या तरी सगळं ऐकत होत्या आणि पाहत होत्या. एक दिवस प्रशांत म्हणाला, आई, हे घर विकूया का? तो विषय अचानक नव्हता, महिने महिने डोक्यात घोळत होता. नेहा गप्प, मुलं खेळत होती. शांताबाई शांतपणे चहा ढवळत होत्या. कोणीही त्यांच्याकडे पाहिलं नाही, पण त्या म्हणाल्या, घर विकलं जात नाही, घर सोडलं जातं. तो एकच वाक्य घरात अचानक थंडी पडली. त्या रात्री नेहाला झोप लागली नाही. तिला जाणवत होतं, या घरात कोणीतरी जागं आहे. हळूच ती बाहेर आली. हॉलमध्ये मंद लाईट चालू होता. शांताबाई नवऱ्याच्या जुन्या फोटोसमोर बसल्या होत्या. त्या फोटोशी बोलत होत्या. मी शब्द दिला होता, मी हे घर कोसळू देणार नाही. नेहाच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी प्रशांतला बँकेचा फोन आला. घर आधीच शांताबाईच्या नावावर होतं, 10 वर्षापूर्वी. सगळे हादरले. नेहाला पहिल्यांदाच खरं कळालं, शांताबाई कमजोर नव्हत्या, त्या फक्त मौनात होत्या. त्या दिवशी शांताबाईंनी सगळ्यांना समोर बसवलं. त्या म्हणाल्या, मी विधवा आहे म्हणून शांत आहे, असहाय्य नाही. तुम्ही जगण्यात गडबड केलीत, मी घर वाचवत राहिले. प्रशांतची नजर खाली गेली. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. शांताबाईंनी पुढे सांगितलं, नवरा गेला म्हणजे आधार गेला असं नसतं. कधीकधी स्त्रीला उभं राहायला एकटं पडावं लागतं. त्या रात्री शांताबाईंनी नवऱ्याचा फोटो भिंतीवरून खाली घेतला, हळूच कपाटात ठेवला आणि म्हणाल्या, आता माझ्या नावावर मीच पुरेशी आहे. काही दिवसांनी त्या आजारी पडल्या. घरात पहिल्यांदाच घाई झाली. नेहाने लक्षात घेतलं, घर शांताबाईशिवाय चालत नव्हतं. डिस्चार्जच्या दिवशी शांताबाईंनी घराची चावी नेहाच्या हातात दिली आणि म्हणाल्या, ही चावी सत्ता नाही, जबाबदारी आहे. मी विधवा आहे, पण आयुष्याची मालकीन मीच आहे. त्या दिवशी नेहाने डोकं झुकवलं. पहिल्यांदाच तिने विधवेला कमजोर नाही तर शिकवण मानलं. आणि त्या घरात एक गोष्ट कायमची लिहिली गेली, नवरा गेला म्हणजे स्त्री संपत नाही. कधीकधी ती तेव्हाच खऱ्या अर्थाने उभी राहते. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा कशी वाटली? आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.